नमस्कार, आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत फडतरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावामध्ये आलेलो आहोत। या गावचे प्रगतशील शेतकरी श्री संदीप शेलार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच AI टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांची डाळिंबाची बाग फुलवली आहे। तर त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्कार काका, सर्वप्रथम तुमचे स्वागत। तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? ही माहिती आम्हाला इंदापूरमध्ये काही शेतकऱ्यांनी बसवलेली आहे। तर तिथं ज्यावेळेस आमच्या प्रभातफेरी गावातली गेली, म्हणजे शेतकऱ्यांचे जे डाळिंबवाले शेतकऱ्यांचा आमचा ग्रुप आहे, तर आम्ही सगळे गेलो तर तिथं पाहिल्यानंतर आम्हाला ह्याची माहिती मिळाली। सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरत असताना तुम्हाला कुठले अडथळे आले का? थोडे आले अडथळे, म्हणजे आम्हाला सुरुवातीला ह्याचं माहिती नव्हतं। पूर्वी आम्ही साध्या पद्धतीने डाळिंबाची शेती करत होतो, पण हे मशीन बसवल्यानंतर आम्हाला थोडासा त्रास झाला सुरुवातीला, की त्याचं आम्हाला समजत नव्हतं। मोबाईलवर ॲप यायच्या, ते कसं पाहायचं, तापमान किती, आर्द्रता किती, हवेचा दाब किती, स्प्रे कधी करायचे, हे आम्हाला हे मशीन सांगायचं, पण आमचा त्याच्यावर विश्वास नव्हता। पण नंतर ज्यावेळेस त्या लोकांनी शेतकऱ्यांनी येऊन परत आम्हाला सांगितलं की आमच्या शेतात पूर्वी 5 टन माल निघत होता, हे मशीन बसवल्यानंतर आज माल आम्हाला 10 ते 12 टनावर आम्ही गेलेलो आहे। म्हणजे ह्याचं दुपटीनं उत्पन्न वाढलं हे मशीन बसवल्यामुळे। हे तंत्रज्ञान कधीपासून वापरता? हे 2022ला आम्ही बसवलंय। आणि किती क्षेत्रासाठी? साधारण ह्याचं क्षेत्र साधारण 3 एकरापर्यंत आहे, पण मी आता सध्या 1.5 एकरातच माझं डाळिंब आहे म्हणून मी डाळिंबाला बसवले। आणि ही ॲप फक्त डाळिंबासाठीच आहे, डाळिंब आणि टॅमॅटोसाठी। आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना रासायनिक खतांचा वापर वाढला का कमी झाला? कसा कमी झाला? हे ॲपमध्येच हे ॲड आहे की ह्याचे सेन्सर जमिनीत असल्यामुळं जमिनीत ज्या झाडांना काय लागते, म्हणजे खतं कुठली लागतात, तर हे आम्हाला सांगतात। त्यामुळं रासायनिक खताचा हे कमी झाला आणि सेंद्रिय खताचा प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्याची क्वालिटी साईज चांगली मिळाली। सर्वसामान्य जे शेतकरी आहे त्याला ही यंत्रणा किंवा ही टेक्नॉलॉजी वापरणं सहज शक्य आहे का? सहज शक्य आहे, कारण का तर आपला पूर्वी आम्ही ज्याप्रमाणे डाळिंबाचं नियोजन करायचं त्यात खर्च भरपूर होत होता आमचा, की रासायनिक खताचा वापर जास्त व्हायचा, औषधाचे स्प्रे भरपूर व्हायचं। पण हे मशीन बसवल्यानंतर हे मशीनच आम्हाला सांगते की कुठले स्प्रे घ्यायचे आणि खतं कुठली घ्यायची, त्यामुळे निम्म्याने खर्च कमी झाला। बरोबर। तर ही काका यंत्रणा कशी काम करते याबद्दल थोडी माहिती सांगाल का? हो, सांगू शकतो की हे फसल मशीन आहे, हे वर होका यंत्र आहे, ते आपल्याला दिशा दाखवतं, आणि हे दुसरा पंखा आहे तो आपल्याला हवेचं वातावरणाचं दाब सांगतो, बरोबर आहे। आणि ते पुढचं जे मशीन आहे ते कंपनीला अटॅच आहे, तिथं पुढं त्याच्या खाली आल्यानंतर ही सौर प्लेट आहे, या सौर प्लेटवर लाईट तयार होते, ती लाईट ह्या मशीनमध्ये येते, आणि ह्या मशीनमधून सेन्सर ह्या जमिनीत गाडलेले आहेत, मातीत हे गाडलेले आहेत, ह्या मुळांच्या कक्षेत आहेत। हे सेन्सर तर मुळाच्या कक्षेत आहेत, पहिल्या वरच्या मुळांच्या कक्षेत आणि दुसरा सेन्सर सोट मुळाच्या कक्षेत आहे। तर हे तंत्रज्ञान अवगत करण्याआधी आणि केल्यानंतर तुम्हाला बागेत काय प्रामुख्याने बदल जाणवले? प्रामुख्याने म्हणजे पूर्वी आम्ही जुन्या पद्धतीनं डाळिंबाची शेती करत होतो, आणि त्याचा तोटा इतका मोठा होता की रासायनिक खताचा अवांतर वापर होत होता, त्याच्यामुळं झाडं जाण्याचं प्रमाण जास्त होते, निमेटोड वाढला भयंकर। पण हे फसल मशीन बसवल्यानंतर ह्याचे सेन्सर जे मुळांच्या कक्षेत असल्यामुळे मुळांना कुठला आजार आहे, ह्याला पाणी किती लागते, खतं किती लागतात, ही हे मशीनच आम्हाला सांगते। त्याच्यामुळं झाडं जायचं प्रमाण ह्याचं कमी झालं आणि उत्पन्नात आणि क्वालिटीत पण फरक पडला। तर हे तंत्रज्ञान तुम्हाला बागेत आणण्यासाठी एकूण खर्च किती लागला? साधारण ह्या मशीनची किंमत 40,000 रुपये आणि 9,500 रुपये ह्याचा वर्षाचा रिचार्ज आहे। एकदा रिचार्ज मारलं की वर्षभर हे मशीन आपल्याला वापरायला हे होतं। यंत्राद्वारे मिळालेली माहिती कितपत प्रभावी ठरली? तर हे पाहण्यासाठी आम्ही काय केलं की 4 ओळी सेंद्रिय खत आपण पूर्वीप्रमाणे करतो त्याप्रमाणे केले, आणि राहिलेल्या ज्या माझ्या 22 ओळी त्या मी फसलद्वारे केल्या। तर त्याचा इतका फायदा झाला की ज्या आम्ही साध्या पद्धतीने करत होतो त्यात क्वालिटी नाही निघाली, फुलकळी संख्या कमी झाली, साईज नाही झाली, आणि त्यात मर पण वाढली। आणि ह्या फसलद्वारे ज्या केलेल्या होत्या 20-22 लाईनी त्यात एकही झाड गेले नाही, फुलांची संख्या भरपूर झाली आणि फळांची संख्या भरपूर, साईज पण चांगली झाली। एवढा फायदा मला ह्याचा झाला। तुमच्या आतापर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या अनुभवातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल?
तर मी आवर्जून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही फसल मशीन बसवावं आणि त्याचा भरपूर फायदा आहे. त्याच्यामुळं तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि जरी ह्याला आत्ता तुमचे 40-50 हजार गेले असले तर तुमचा तो खर्च निघून जाणार आहे पहिल्याच पिकात. धन्यवाद काका, तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात व या तंत्रज्ञानाची माहिती आम्हाला योग्य पद्धतीने कशी करायची ती सांगितली. ही माहिती आम्हा सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरेल व सर्व शेतकऱ्यांना सुद्धा नक्की उपयुक्त ठरेल. थँक्यू.